नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. सांगलीत शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात. मिरज पंढरपूर महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीसाठी 3,563 हरकती, 443 सुनावण्या पूर्ण. शिक्षणातून समाज सक्षमीकरणाचा उपक्रम, मेरिट फेलोशिप स्कीमचा शुभारंभ. 85% अधिक गुण मिळवलेल्या 61 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड. आणि राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, सांगली ग्रामीण पोलिसात नोंद. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगलीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 353व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीनं शनिवारी सायंकाळी मारुती चौक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिवज्योतीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यासाठी शिवसिंहद्वाराचा भव्य देखावा उभारण्यात येणार असून आकर्षक रोषणाई, लेझर शो, आतिषबाजी आणि ध्वनी व्यवस्थेची तयारी सुरू आहे. संतांच्या अभंगांना आधुनिक संगीताची जोड देणारा अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्व नागरिकांसाठी प्रवेश खुला असून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. मिरज पंढरपूर महामार्गावरील नशेमन हॉटेल समोर एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मखदूम यांच्या मालकीच्या जागेतील पत्र्याच्या शेडच्या मागील बाजूस हा मृतदेह आढळला. मृतदेहातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यांनी तात्काळ याची माहिती मिरज शहर पोलिसांना आणि SRF आपत्कालीन पथकाला दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि SRFचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृताच्या अंगावर लाल रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करतायत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी निर्धारण प्रक्रियेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 5 जून 2026 पर्यंत एकूण 3,563 हरकती अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 443 अर्जांवरील सुनावण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेकडे ऑफलाईन पद्धतीनं 2,740 तर ऑनलाईन पद्धतीनं 823 हरकती अर्ज दाखल झालेत. सर्वाधिक 1,054 हरकती प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये तर 1,005 हरकती प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये प्राप्त झाल्या आहेत. कुपवाड विभागात 602 आणि मिरज विभागात 902 हरकत अर्ज दाखल झाले आहेत. सुनावणी प्रक्रियेत आतापर्यंत 331 ऑफलाईन आणि 112 ऑनलाईन एकूण 443 अर्जांवर निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्यानं महानगरपालिकेकडून सुनावणी प्रक्रिया वेगानं राबवण्यात येत असून उर्वरित अर्जांवरील सुनावण्या लवकरच पूर्ण करून अंतिम कर निर्धारण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं IGC फोरम आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं मेरिट फेलोशिप स्कीम 2026-27 सुरू करण्यात आली आहे. 10वीच्या परीक्षेत 85% अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते आहे. सांगली जिल्ह्यातील SSC, CBSE, ICSE, NIOS या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आतापर्यंत 61 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली असून
त्यामध्ये 18 विद्यार्थी आणि 43 विद्यार्थिनींचा समावेश आहे. या फेलोशिप अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 5,000 रुपयांचं शैक्षणिक अनुदान, शैक्षणिक साहित्य, करिअर मार्गदर्शन तसंच समुपदेशनाची सुविधा दिली जाणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज सक्षमीकरण घडवून आणणं आणि विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सक्षम करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. योजनेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 7 जून रोजी सांगली इथल्या रोटरी क्लब हॉलमध्ये होणार असून निमंत्रित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे डिग्रज इथल्या पाण्याच्या टाकीजवळील वसाहतीमध्ये राहणाऱ्या प्रशांत कांबळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाची मदत घेण्यात आली. पथकानं मृतदेह खाली उतरवून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. प्राथमिक माहितीनुसार प्रशांत कांबळे हे घरात एकटे राहत होते. त्यांची आई आणि भाऊ मळंगाव येथे वास्तव्यास आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणं करत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.